आंबेडकरवादी तरुणांना महाराष्ट्रामध्ये टार्गेट केलं जातं। धाडस भीमसैनिकांनी दाखवलं। घोषणाबाजी करणाऱ्या आंबेडकरवादी भीमसैनिकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत। कायदा कशा पद्धतीने सोयीस्करपणाने वापरला जातो। आरएसएस ही राज्य सरकारची सगळी यंत्रणा जणू काय आमची मक्तेदारी अशा प्रमाणे वापरायला लागली। आरएसएस षडयंत्र। दीपक केदार प्रचंड भडकले। आरएसएस कडून आंबेडकर तरुणांना टार्गेट। मनुवादी पोलिसांकडून आंबेडकरी तरुणांवर खोटे गुन्हे दाखल। काही दिवसापूर्वी घाटकोपर माता रमाबाई आंबेडकर नगर या ठिकाणी आरएसएसचं पथसंचलनाविरोधात भीमसैनिकांनी आरएसएस मुर्दाबादच्या घोषणा दिल्या होत्या आणि हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला। त्यानंतर तो राग धरून आरएसएसने पोलिसांना हाताशी धरून डाव रचला आणि आरएसएस मुर्दाबादच्या घोषणा दिल्या म्हणून 15 भीमसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले। आता प्रश्न हा पडलाय की नक्की आरएसएस महाराष्ट्र चालवतो का? दीपक केदार काय म्हणाले पाहूया। धक्कादायक आहे। आंबेडकरवादी तरुणांना महाराष्ट्रामध्ये टार्गेट केलं जातंय। रमाबाई आंबेडकर नगरच्या जिगरबाज भीमसैनिकांनी रमाबाई आंबेडकर नगरमध्ये आरएसएस पथसंचलन घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना रोखण्याचं धाडस भीमसैनिकांनी दाखवलं। जोरदार घोषणाबाजी केली आणि त्या ठिकाणी आता समजतंय की घोषणाबाजी करणाऱ्या आंबेडकरवादी भीमसैनिकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याचं धाडस भीमसैनिकांनी दाखवलं। जोरदार घोषणाबाजी केली आणि त्या ठिकाणी आता समजतंय की घोषणाबाजी करणाऱ्या आंबेडकरवादी भीमसैनिकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याचं धाडस भीमसैनिकांनी दाखवलं। जोरदार घोषणाबाजी केली आणि त्या ठिकाणी आता समजतंय की घोषणाबाजी करणाऱ्या आंबेडकरवादी भीमसैनिकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याचं धाडस भीमसैनिकांनी दाखवलं। जोरदार घोषणाबाजी केली आणि त्या ठिकाणी आता समजतंय की घोषणाबाजी करणाऱ्या आंबेडकरवादी भीमसैनिकांवर केलेत 135चा गुन्हा दाखल केलाय आणि त्यांच्यावर आरोप ठेवलाय की या 15 जणांनी जमावबंदीचं उल्लंघन केलं। हे दुर्दैव आहे की 15 जण एकत्र आले म्हणून जमावबंदीचं उल्लंघन झालं। मग हजारो आरएसएसचे संघाचे सेवक चलत होते त्यावेळेस जमावबंदीचं उल्लंघन झालं नाही का? म्हणजे कायदा कशा पद्धतीने सोयीस्करपणाने वापरला जातोय हे असणारं याचं हे उदाहरण आहे। त्याच्यामुळे राज्याचे गृहमंत्र्यांना आम्ही मागणी करतोय की आंबेडकरवाद्यांसोबत खुनशीपणाने वागणं दुर्दैवी निंदनीय याचा आम्ही निषेध करतो। 10 ते 15 लोकांवरती गुन्हे दाखल केलेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा शिकणाऱ्या तरुणांचं आयुष्य बर्बाद करण्यात आलं आणि आता या आमच्या केसर बाई भवर नावाच्या महिलेवर सतीश शिंदे संजय शिंदे आहिरे यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल केलेत। हे चळवळीतले कार्यकर्ते आहेत, महिला आहेत। कसलाही तुम्ही भीडभाड न बघता त्यांच्यावरती गुन्हे दाखल करताय, भयभीत करताय। हा असणारा आमच्या केसर बाई भवर नावाच्या महिलेवर सतीश शिंदे संजय शिंदे आहिरे यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल केलेत। हे चळवळीतले कार्यकर्ते आहेत, महिला आहेत। कसलाही तुम्ही भीडभाड न बघता त्यांच्यावरती गुन्हे दाखल करताय, भयभीत करताय। हा असणारा आमच्या केसर बाई भवर नावाच्या महिलेवर सतीश शिंदे संजय शिंदे आहिरे यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल केलेत। हे चळवळीतले कार्यकर्ते आहेत, महिला आहेत।
कसलाही तुम्ही भीडभाड न बघता त्यांच्यावरती गुन्हे दाखल करताय. आपला ट्रॅप आहे का हा प्रश्न मी RSS ला विचारतोय. RSS ही राज्य सरकारची सगळी यंत्रणा जणू काय आमची मक्तेदारी अशा प्रमाणे वापरायला लागली. त्या ठिकाणी ते उल्लंघन करतायत, त्यांच्यावरती कारवाई होत नाही. पण ज्यांनी असणारं आमच्यावर हजारो वर्षापासून या ठिकाणी अन्याय होतोय, गुलामगिरीमध्ये जगावं लागतंय, आमचा सामाजिक न्याय हिसकावून घेतला जातोय. आमचा रोहित यमुला असेल, आमचा पायल तडवी असेल, आमची या ठिकाणचा सोमनाथ सूर्यवंशी असेल, पण ज्यांनी असणारं आमच्यावर हजारो वर्षापासून या ठिकाणी अन्याय होतोय, गुलामगिरीमध्ये जगावं लागतंय, आमचा सामाजिक न्याय हिसकावून घेतला जातोय. आमचा रोहित यमुला असेल, आमचा पायल तडवी असेल, आमची या ठिकाणचा सोमनाथ सूर्यवंशी असेल, पण ज्यांनी असणारं आमच्यावर हजारो वर्षापासून या ठिकाणी अन्याय होतोय, गुलामगिरीमध्ये जगावं लागतंय, आमचा सामाजिक न्याय हिसकावून घेतला जातोय. आमचा रोहित यमुला असेल, आमचा पायल तडवी असेल, आमची या ठिकाणचा सोमनाथ सूर्य, हजारो हत्याकांड जर कुणामुळे झाले असतील तर ते RSSच्या मानसिकतेमुळे आणि विचारधारेमुळे झालेले आहेत. आणि तरी सुद्धा या विरोधात बंड करायचा नाही, घोषणाबाजी करायची नाही. RSSला सार्वजनिक व्हायचंय, RSSला वावरायचंय, RSSला सगळे महाविद्यालय ताब्यात घ्यायचेत, RSSला सगळ्या शाळा ताब्यात घ्यायच्यात, RSSला सगळे रस्ते ताब्यात घ्यायचेत आणि जणू काय हे आमचीच मक्तेदारी. RSSला सार्वजनिक व्हायचंय, RSSला वावरायचंय, RSSला सगळे महाविद्यालय ताब्यात घ्यायचेत, RSSला सगळ्या शाळा ताब्यात घ्यायच्यात, RSSला सगळे रस्ते ताब्यात घ्यायचेत आणि जणू काय हे आमचीच मक्तेदारी. RSSला सार्वजनिक व्हायचंय, RSSला वावरायचंय, RSSला सगळे महाविद्यालय ताब्यात घ्यायचेत, RSSला सगळ्या शाळा ताब्यात घ्यायच्यात, RSSला सगळे रस्ते ताब्यात घ्यायचेत आणि जणू काय हे आमचीच मक्तेदारी. RSSला सार्वजनिक व्हायचंय, RSSला वावरायचंय, RSSला सगळे महाविद्यालय ताब्यात घ्यायचेत. अशा प्रमाणे जे काही 100 वर्ष झाल्यानंतर सुरू झालंय त्याचा आम्ही निषेध करतो आणि या भीमसैनिकावर जो गुन्हा दाखल केलाय तो तातडीने मागे घ्यावा, अन्यथा घाटकोपरला सुद्धा मोठ्या प्रमाणात याचं प्रत्युत्तर दिल्याशिवाय आंबेडकरवादी राहणार नाहीत असा इशारा या माध्यमातून राज्य सरकारला आम्ही देतोय.